हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्या सर्वांसाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही इथं पाहिलंच असेल की आपली रेसिपी तर कोणती आहे. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आपली आजची रेसिपी खूप स्पेशल आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल की तर मी काय केले, जवळपास 1 ते दीड वाटी ही जी आहे ना, ती तर हे आहे पास्ता. आता पास्ता म्हणजे बरेच आकारामध्ये येतात. तर मला आधी मी बनवले आहेत, पण ती रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली नाही. तर ही रेसिपी आहे तर मी पहिल्यांदा तुमच्याशी शेअर करते. मग माझं जे चॅनल आहे ना, तर मी चॅनल ओपन करण्याच्या अगोदर आहे ना, मी आधीच ही रेसिपी बनवलेली होती. पण आतापर्यंत अशी वेळ आली नाही की मी तुमच्याशी शेअर करूया. करण. तर आता ही रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते. तर तुम्ही सर्वात आधी पाहिलं असेल की गॅसचा फ्लेम चालू करून कढईमध्ये जवळपास ना दीड तांबे मी तर पाणी घेतले, की जेणेकरून जे आपली पास्ता आहे ना व्यवस्थित शिजल्या जाईल. तर तुम्ही तर पाहिलं असेल की त्या उकळत्या पाण्यात आहे ना मी काय केले 1 ते दीड चमचा तर मी तेल इथं टाकून घेतले. म्हणजे जेणेकरून आपले जे पास्ता आहे ते एकमेकांना चिटकणार नाही आणि सुटसुटीत असे मोकळे होतील. तर त्यासाठी आपल्याला तेलाचा थोडासा इथं वापर करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस अर्धे आपले 100 पैकी ना 50% आपले जे पास्ता आहे ते शिजलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केले, थोडंसं ट्विस्ट देण्यासाठी ना इथं मी घेतलेला आहे वाटाणा. म्हणजे जे वाटाण्याची शेंगा आहेत ना, त्याचे वाटाणे घेतलेत आणि त्याला थोडेसे बॉईल केले तर ते लगेच शिजतात बरं का. तर मी काय केले मग ते जे अर्धे राहिले होते ना पास्ता शिजायचा, त्याच्यामध्ये मी काय केले, ते वाटाणे पण शिजवून घेतले. आता दमवरती काय लगेच शिजत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. तर मी काय केले, आता ते वाटाणा पास्ता शिजून घेतलाय आणि एका चाळणीमध्ये काढून घेतले, जेणेकरून त्याचं पाणी पण पूर्ण निघेल आणि ते जे आहेत ना, तर मोकळे झाले की ते सुटसुटीत होतात. त्यासाठी आपण काय केले, चाळणीमध्ये ते तसेच ठेवलेत. आणि आपण आता काय केलंय त्याच कढईमध्ये आहे ना 1 ते दीड चमचे आता मी तेल टाकले आणि तेलानंतर आहे ना तेल चांगल्यापैकी तापल्याच्या नंतर 1 चमचा मी इथे घेतलेला आहे जिरा. आणि जिरा पण छानपैकी लाल झालाय. त्याच्यासोबतच काय केले 2 कांदे जे आहेत ना बारीक चॉप करून घेतलेत आणि ते कांदे जे आहेत ते पण लाईट गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेत. आणि कांदा पण जे आहे ना परतून घेतल्याच्या नंतर टोमॅटो इथं 2 सॉरी हां, 2 टोमॅटो घेतलेत आणि 2 टोमॅटो थोडंसं टोमॅटो जास्त वापरला ना, तर ही रेसिपी छान होते. तर मी काय केलं 2 टोमॅटो मोठे टोमॅटो घेतले, ते पण बारीक चॉप करून घेतलेत आणि कांदा जे आहे ते पण त्याला काय करायचं तेलामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत असंच परतून घ्यायचे आणि त्याच्यासोबत 2 हिरवी मिरची मी तर कट करून घेतली. तिखट हवा म्हणून नाही बरं का, थोडंसं आपल्या डिशला छानपैकी कलर यावा म्हणून मी ते ॲड केली आहे. कारण आपण जे काश्मीरी लाल तिखट आहे ते आपण ॲड करणार आहोतच. आणि ही रेसिपी जी असते ना, तर फार तिखटही नसते. त्याच्यासाठी मी काय केलंय, फक्त आपलं दिसण्यासाठी मी हिरवी मिरचीचा वापर केलाय. आता लसूण काय करायचं, खिसून घ्यायचं किंवा तुम्ही कट करून घेतला तरी काही हरकत नाही. पण माझ्याकडे पेस्ट होती, तर मी पेस्टच ॲड केली. अर्धा चमचा इथं लसणाची पेस्ट ॲड केली. आता ते पण काय करायचं, तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचे. त्याच्यासोबतच आहे ना, काश्मीरी लाल तिखट मी 1 चमचा घेतलाय आणि आता आपण काय करूया, थोडीशी हळद घेऊया. कारण आपली रेसिपी जी आहे ना, त्याला कलर खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही तर पाहिलं असेल की हळदीने आणि मसाल्याने खूप छान असा कलर येतो. तर तुम्ही तर पाहिलं असेल की आता हे जे मसाले टाकलेत आपण छोटे आता बेसिक मसाले ते आपण तेलामध्ये थोडेसे परतून घेतले. आता तिथं तुम्ही पाहू शकता पास्ता कशाप्रकारे सुटसुटीत झालाय. एकमेकांनाही एकही चिकटलेला नाहीये. तर तुम्ही तर पाहू शकता तेलाचा थोडासा वापर केला की आपले जे पास्ता आहे ना, तर खूप सुंदर असे झालेत ते म्हणजे चिकटलेले नाहीये आणि चिकटल्याच्या नंतर ते व्यवस्थित वाटत पण नाहीये. आपण इथं काय केले जे आहे ना, तर आपण थोडंसं सॉरी जे थोडंसं चवीपुरतं मीठ आहे ना, ते ॲड केलंय. तर चवीपुरतं मीठ तर ॲड केलंय, पण ह्याच्यामध्ये मी काय केलंय, थोडंसं आमचूर पावडर आहे ना, ती थोडीशी ते ॲड केली. कारण की आंबट, तिखट असं चटपटा असा फ्लेवर येईल त्यासाठी मी काय केलंय, थोडंसं ना आमचूर पावडर इथं यूज केले. अर्धा चमचा फक्त आणि त्याच्यासोबतच ना टोमॅटो केचअप इथं मी ॲड केले. जवळपास 3 ते 4 चमचे. कारण टोमॅटोचा ह्या रेसिपीमध्ये ना, तर फार जास्त उपयोग केलाच जातो. ते तर मी काय केले 3 ते 4 इथे ना केचअप घेतले, टोमॅटो केचअप घेतले. आता आपण काय करायचं एकसारखे तर परतून घेऊया.
पाहता क्षणी तुम्हाला असं वाटेल, की रेसिपी खूप जसं काय रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने किंवा जे आपण रस्त्यावरती जे स्टॉल लावतात ना, तशा प्रकारे कसे बनवले जातात, तशा पद्धतीने ही बनवली गेलेली आहे. आणि खरंच खूप आहे ना, असं सांगायचं म्हणून नाही बरं का फ्रेंड्स, खरंच खूप छान ही रेसिपी झाली होती. आणि आपण ह्याच्यामध्ये आता काय केले, थोडीशी कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीर शिवाय तर कोणतीही रेसिपी आहे ना, डिश कंप्लीट होत नाही. माझी तर नाहीच होत बरं का फ्रेंड्स. कारण मला कोथिंबीरचा जास्तच जरा वापर करायची सवय आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल, तर मी गॅसचा फ्लेम लगेचच बंद केलेला नाही. 5 मिनिटं मी काय केले, जे मसाले आहेत ना पास्ताला पूर्ण असं मिक्स होईल आणि पूर्ण फ्लेवर येईपर्यंत मी काय केले, याला ना झाकून ठेवलं म्हणजे जेणेकरून वाफेवरती काय होईल, की पूर्ण मसाले पास्तामध्ये उतरले जाईल. आणि तुम्ही तर पाहू शकता कशाप्रकारे आपली रेसिपी एकदम बनून आहे ना कंप्लीट झाली आणि फायनली आपली जी पास्ता रेसिपी आहे ना, ती पण छान झाली आणि परफेक्ट झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण हो, ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा आणि हो, माझी Insta पण पेज आहे, तर तुम्ही तिथे जाऊन तिथं पण मला फॉलो करू शकता. माझी आयडी आहे रिझवाना शेख. या नावाने माझी आयडी आहे. तर तुम्हाला जर जमलं तर माझ्या आयडीला पण तुम्ही व्हिजिट करू शकता. तर ठीक आहे. आता मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान-छान रेसिपी सोबत. आणि हो, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं घरोघरी प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवलं तरी काही हरकत नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.